चेंडू तिथे वापरू नका, 2 धाब्यांची पेनल्टी असणार आहे. चला विनर विनर हा सामना आपण पाहतोय. गावदेवी तुर्बे आणि SMG नावडे या दोन टीम दरम्यान ही लढत पाहायला मिळेल. टॉस जिंकला SMG नावडे संघाने. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय, म्हणजेच फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केला आहे ते म्हणजे गावदेवी तुर्बे संघाला. तर क्लायमेटचं काही समजत नाही, पण दुपारचं अगदी तापमान वाढलेलं असतं आणि संध्याकाळचं तापमान अतिशय अगदी घसरण आपल्याला तापमानामध्ये पाहायला मिळते. त्यामुळं अतिरिक्त थंडी आज खरं तर जाणवते. कालच्या दिवसामध्ये देखील होती आणि आज देखील आहे. आणि अगदी थंडीच्या या वातावरणामध्ये चिंद्रण नगरीमध्ये पनवेल तालुक्यामध्ये आपण चिंद्रणची मानाची सन्मानाची अगदी रजनी क्रिकेट स्पर्धा पाहतो आपण. रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रण यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 हे दमदार शानदार रजनी स्पर्धा. तर 4 षटकाचा सामना पहा. चला 4 षटकाचा सामना. पहिले तुम्हाला 3 षटके 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. जर तुम्ही अतिरिक्त वेळ घेतला तर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. याच्याकडे लक्ष असू द्या. म्हणजे तुम्हाला टोटल 4 षटके 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे. वेळापत्रक आज बरंचसं मागे पडलंय, जवळपास 1.5 ते 2 तास वेळापत्रक मागे आहे. त्यामुळे इथून मात्र जलद गतीने सामने चालू करायचे आहेत. मॅच चालू करायचे. मॅच ऑन होईल. सलामीची तोडी मैदानाच्या आतमध्ये आमचे साथी स्कोरर आशिष आम्हाला अगदी अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून दिली जाते. विराज म्हात्रे आणि रोहन खानवकर हे दोन सलामीचे फलंदाज, कर्मवीर आणि धर्मवीर मैदानाच्या आतमध्ये जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळी पहिला चेंडू अगदी गॅप मध्ये चेंडू ढकललाय. फिल्डर धावतोय चेंडूच्या अगदी मागे. प्रयत्न चांगला आणि तिथून मात्र धावा वाचवल्या जात आहेत. या चेंडू गणेश धावा मिळतील त्यामध्ये टोटल 3 धावा आणि 3 धावेने अकाउंट ओपन केलंय. बॅटिंग करत असताना SMG नावडे टीमनं 3 धावेच्या मदतीनं. विराज म्हात्रे ऑन स्ट्राईक आणि रोहन खानावकर नॉन स्ट्राईकला असं आपल्याला पाहायला मिळालं. आता रोहन मात्र स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. टोटल धावा फलकावर धावा 3. 4 षटकाचा सामना. यावेळी स्लॉट मध्ये अगदी चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पिच झाल्यानंतर खोलवर राहिला. गोलंदाज मोहन भोईने खरं तर इम्प्रेस केले आज गोलंदाजीमध्ये आशिष, कारण मागील मॅच मध्ये देखील दमदार षटक हाताळलं होतं मोहन भोईनं. पहिल्या षटकामध्ये अतिशय दमदार गोलंदाजी राहिली मोहन याची आणि या मॅच मध्ये देखील चांगली डान्सिंग डाव द विकेट. अगदी सरसावर मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये ढकललाय चेंडू. अगदी मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू येतील, पोचतील, फेकतील तोपर्यंत कंप्लीट केल्यात. त्यामध्ये 1 धाव कंप्लीट केले. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल धावा फलकावरती 4 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज तयार मोहन भोईर
गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन. यावेळी पहा जागा बनवून खेळलेला फटका, अतिशय दमदार स्ट्रोक, लॉंग लेग रिजन मध्ये क्लिअर करत चेंडू जातोय सरळ सीमा पार. दॅट्स अ फोर. येस कम ऑन. खरं तर चांगलं सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. इथे देखील घुटना टेक आणि अगदी अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने डीपमध्ये मारलेला हा प्रयत्न. फेकी थोडीशी चुकी, बॅकअप चांगला राहिला. या चेंडूवरती मिळतील फक्त आणि फक्त 1 रन. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 9 धावा धावा फलकावरती लागलेत. इथून सुरुवात चांगली झाली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर SMG नावडे संघ पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय संघर्ष केला आणि पुढील 3 षटकामध्ये दमदार बॅटिंग परफॉर्मन्स राहिला. अशा रीतीने पहिल्या षटकाची झाली समाप्ती. बॅटिंग करत असताना टॉस जिंकून SMG नावडे संघ जाऊन पोहोचला बिनबाद 9 या आकड्यावरती. आपण पाहतो 9 धावा धावफलकावरती. अगदी 2 मिनिटांमध्ये षटक संपवले. दमदार गोलंदाजी राहिली. अगदी वेळेचं बहान आहे पहा इथे गोलंदाजांना. वेळेमध्ये अतिशय षटक आपण इथे संपवलं आहे. त्याबद्दल हार्दिक आभार, हार्दिक अभिनंदन माफ करा. तर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राजेश बोहीर दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. राईट टाइम अराउंड द विकेट. इथे पहा क्या बात है, लपकलाय. अतिशय जबरदस्त कॅच. कॅच आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. विकेटचा पतन धक्का क्रमांक 8. विराज म्हात्रे बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रीतम चौधरी. पहिल्या विकेटचं पतन धक्का क्रमांक 1 SMG नावडे संघाला आपण पाहायला मिळाला. विराज म्हात्रे बॅक टू द डगआउट. राजेश भोईरने तो झेल घेतला. अशा कॅचेस खरं तर पकडल्या जात नाहीत, त्या चिपकल्या जातात. एक दमदार झेल पाहायला मिळाला राजेश भोईरच्या माध्यमातून. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू पिच झाल्यानंतर वळण घेणारा आपल्याला पाहायला मिळाला. बॅट अँड बॉलमध्ये कोणताच संपर्क नाही. चेंडू सरळ विसवला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू. 4 षटकाचा सामना कमीत कमी 40 धावांचा जरूर इथून प्रयत्न करेल टीम SMG नावडे संघ धाबा फलकावरती. इथे पॉइंट रिझनमध्ये मारण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिपला खेळाडू तैनात. 1 धाव जरूर मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल डबल डिजिटमध्ये धावसंख्येने मुसंडी मारले. 10 धावा धाबा फलकावरती. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर. राजेश बोहीर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. अगदी जलद गतीने सामन्याला सुरुवात केली जाते. कारण आपण पाहतो गावदेवी तुर्बे टीमला माहिती आहे की आपण जर अतिरिक्त वेळ घेतला तर 30 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये खेळाडू आपल्याला घ्यावा लागेल. इथे देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. अगदी टो एंडला चेंडू लागलाय. प्रॉपर टायमिंग इथं जुळला नाही. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि तिथून मात्र कलेक्टिंग देखील लाजबाब राहिली. फेकी देखील उत्कृष्ट होती परंतु रनिंग बिटवीन द विकेट लाजबाब. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल धावा फलकावरती 12 ऑन बोर्ड. 12 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 1 बाद अशी सुरुवात बॅटिंग करत असताना SMG नावडे संघ टॉस जिंकून गोलंदाज तयार. अगदी दुसरा षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राजेश भोईर.
एकही मोठा फटका अजून या षटकामध्ये मारू दिला नाही. दमदार गोलंदाजी. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू अगदी प्रॉपर टायमिंग जुळलं या चेंडूवरती आणि चेंडूला फेकून दिले सरळ. वन बाउन्स ओव्हर दी लाईन. येतोय चौकार. 4 रन. षटकाराच्या साह्यानं धाव फलक मुसंडे मारेल. टोटल 16 धावा फलकावरती लागलेत. यावेळी अगदी मला असं वाटलं फुल टॉस पद्धत चेंडू होता. पॅडल स्वीप करून अगदी दिशा दाखवायची होती. लॉंग लेग रिजन मध्ये इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. अगदी लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू. पंच सुनील तांडले सर आम्हाला कळवत आहेत की हा चेंडू वाईड बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. यावेळी अगदी स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. काउ कॉर्नरला खेळाडू आहे परंतु चेंडू जातोय सरळ. वन बाउन्स ओव्हर द लाईन. दॅट्स अ 4. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडूचा खेळ संपलेला आहे. आपण 4 षटकाचा सामना आपण पाहतो. दुसऱ्या फेरीतील इथे पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते आजच्या रात्रीमधील स्पर्धेची. आज चौथी रजनी. एक दमदार स्पर्धा भेटीला येत असताना आपण पाहतो. अगदी चिंद्र नगरीमध्ये संकेत पावशे गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रीतम ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. यावेळी फुल टॉस नो बॉल पंचांनी घोषित केला. बीमर चेंडू. एक्स्ट्रा धाव मिळेल. आता मात्र मोठा फटका मारण्यासाठी संधी प्राप्त झाले. ती बॅटिंग करत असताना प्रीतम चौधरीला एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे 22 धावा धाव फलकावरती. 11.00 ची सध्याच्या घडीला खरं तर धावसंख्या उभारले ती SMG नावडे संघाने. 4 षटकाचा सामना. इथून मात्र धावा जलद गतीने उभारण्याचा प्रयत्न नावडे संघ करत असताना आपण पाहतो. फ्री हिटचा चेंडू. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा संधी जरूर प्राप्त झाली होती परंतु तिथे मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची इथून समाप्ती पाहायला मिळेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक घेऊन संकेत पावशे दाखल झालाय. पहिला चेंडू भीमर टाकला त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गावदेवी तुर्बे संघाकडून. संकेत पावशे याचे आता मात्र प्रहार केला अगदी ऑन साइडला. डीप स्पेल रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे वन बाउंड चेंडूची अडवणी केली जाते. फेकी चांगली राहिली परंतु रनिंग बिटवीन द विकेट त्याहूनही चांगली. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे टोटल 24 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संकेत पावशे गोलंदाजीसाठी सज्ज. उर्वरित काही षटकातले चेंडू शिल्लक. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावा फलकावरती 24 लागलेले आहेत. म्हणजे सुरुवात अतिशय दमदार राहिली टीम SMG नावडे संघाची. अजूनही 10 चेंडू शिल्लक. 10 चेंडूमध्ये कमीत कमी 18 ते 20 धावा करण्याचा प्रयत्न इथून जरूर नावडे टीम करेल. चला स्पीडअप करा. यावेळी देखील पहा ऑफसाईडला अगदी शपल होऊन गॅप शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता आणि जागा भरून खेळण्याचा प्रयत्न स्लिप झाले आणि तिथे मात्र
रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 SMG नावडे संघाला फलंदाजीतून माघारी परततोय प्रीतम चौधरी. पहिला आमचा होता कुऱ्हाडा, पहिला याचा थँक्यू व्हेरी मच डीजे आदू. चांगलं गीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. 63 प्रगती पथावर असताना धावा फलकावर धावा 24 ऑन अ बोर्ड. 24 धावा फलकावरती 2 बाद अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. रनआउटच्या स्वरूपात अगदी बाद झाला फलंदाज प्रीतम चौधरी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 25 धावा फलकावरती लागलेत. दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये खरं तर फलंदाज बाद झाला. एक धाव कंप्लीट होती, त्यामुळे एक धाव जोडली जाईल खात्यामध्ये. टीम नावडे संघाच्या 25 धावा फलकावरती लागलेत. ओव्हर द विकेट इथे देखील एज लागलाय. मोठा फटका मारण्याची संधी मात्र इथे होती. स्लॉटमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, लाईनमध्ये थोडासा चेंडू खेचला होता, त्यामुळे तिथे संपर्क चांगला पाहायला मिळाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अगदी संकेत पावशे गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. एकही मोठा फटका इथून अद्याप मारू दिला नाही या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी, अतिशय लेंथ आणि ॲक्युरेसी चांगली पाहायला मिळते. यावेळी टप्पा थोडासा पुढे टाकलाय. स्लॉटमध्ये चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक अँड टेकन विकेटचा पत. मागील मॅचचा हिरो क्षितिज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालाय. यानंतर होणारी मॅच पहा. तर पुढील होणारी मॅच श्री गणेश 11 वल्लभ आणि कोपरा दोन्ही टीमच्या आम्ही संगणकाला पहिला पुकार करू की आपण इनिंग ब्रेक नंतर टॉससाठी या लगातार इथून विकेटचा सिलसिला चालू. आणखीन एक धक्का बॅटिंग करत असताना SMG नावडे संघाला क्षितिज आउट. आतमध्ये अगदी वेळेमध्ये 3 षटके पूर्ण केलेत, त्याबद्दल खरं तर टीम आपण पाहू शकाल गावदेवी तुर्बे संघाचं हार्दिक अभिनंदन. अगदी वेळेत 3 षटकं संपन्न केलीत. अगदी 2 मिनिटं राहून ते षटकं संपवण्यात आलीत, त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 4थं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त वेळ खर्च करू नका प्लीज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कल्पेश पवार. फलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. प्रज्वल पाटील वर हल्ला, बॉल केला जातोय, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. येतोय शानदार षटकार.
यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. जज करतील का फिल्डर, उंची जास्त लांबी कमी. पहिला इथे मात्र पहिल्या सलामीला आलेला बॅट्समन रोहन खानवकर इथून जाईल मैदानाच्या बाहेर. झुंज दिली, षटकार जरूर आला. त्यानंतर मात्र प्रज्वल पाटीलच्या त्या चेंडूवरती विकेट जरूर मिळवला प्रज्वलनं. आता मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, रितेश पाटील. 5वा धक्का लागला रोहनच्या माध्यमातून. रितेश पाटील त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. 4 चेंडूमध्ये किती धावा अजून उभारल्या जातील धावा फलकावरती हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण राहील. राईट टाइम ओव्हर द विकेट. इथे पहा टायमिंग फसलाय. इथून झेलची मात्र संधी झाली होती, परंतु नो मॅन्स लँडमध्ये त्याचा चेंडू पाहायला मिळतो. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 33 धावा धावा फलकावरती 5 बाद अशी स्कोरबोर्डची स्थिती आपण पाहतो सध्याच्या परिस्थितीमध्ये SMG नावडे संघाची. चला पुढील होणारी मॅच कोपरा आणि वलप दोन्ही टीमचे संघनायक. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. लेन थोडीशी मागे ठेवली आणि तिथून मात्र चेंडूने घेतलेलं वळण इथे फलंदाजाला समजलं नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू इथून फेकला तो चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय प्रज्वल पाटीलनं. यावेळी अक्कूट टप्प्याचा चेंडू मिस टायमिंग. अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाडू सोपा झेल भूमीला दान. असं वाटलं होतं सहजरित्या झेल तो घेईल आणि तिथून मात्र चुकी करतोय. मोहन आपण पाहिला खरं तर सलामीला जो गोलंदाजी करतो पॉवर प्लेमध्ये, तो मोहनने मात्र तो झेल सोडलाय. माफी देखील मागितली पहा मोहनने. चांगले खेळाडू होते दाखवले, तिथे झेल सोडला, चुकी झाली आणि तिथून मात्र जीवनदान मिळते फलंदाजाला. षटकातला अंतिम चेंडू टार्गेट सेट करणारा बॉल होता. एच अँड टेकन. विकेटचं पतन आणि तिथून मात्र पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना SMG नावडे संघ पोहोचलाय. टोटल 34 धावा आणि 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय, ते म्हणजे गावदेवी तुर्बे संघासमोर. चला पुढील होणारी मॅच कोपरा आणि वलप दोन्ही टीम चला आलेले आहेत दोन्ही संघनायक. तर आदरणीय केतनजी कडू साहेबांना आम्ही विनंती करू की आपल्या पवित्र शुभ हस्ते इथून नाणेफेक करून घ्या.
उनके खिलाफ खेल रही है नावड़े क्रिकेट टीम गावदेवी तुर्बे और एसएमजे नावड़े के बीच में यह मुकाबला हम देख सकते हैं। 35 का टारगेट है 4 ओवर में। राजेश भूईर और उनका साथ निभा रहे मोहन भूईर मैदान में। 15 मिनट में 3 ओवर यदि समाप्त नहीं हुए तो एक खिलाड़ी 30 गज के अंदर होगा अंतिम ओवर में। ध्यान रखना है एसएमजे नावड़े। तो 24 गेंदे 35 की दूरी, मुकाबला यहां पे शुरू हो जाएगा। स्ट्राइकर एंड के ऊपर मोहन भूईर है, उनका साथ निभा रहे राजेश भूईर मैदान में। दो गेंदबाजी में आएंगे गेंदबाज यश खानावकर। पहली गेंद लेकर तैयार होंगे। मुकाबला यहां से शुरू हो जाएगा। 1:41 है और मुकाबला शुरू हो जाएगा। राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद यश खानावकर है तैयार। फर्स्ट बॉल, लोअर फुल टॉस, पीछे खिलाड़ी मौजूद और बल्लेबाज आउट। पहली गेंद, पहली सफलता। पहली गेंद फेंकी थी, पहली गेंद के ऊपर सफलता जरूर आई। 35 रनों का पीछा किया जा रहा है। 24 गेंदों का यह खेल है, 4 ओवर का यह मुकाबला है। पहली गेंद के ऊपर जरूर विकेट आया है यश खानावकर के लिए। पिछले मुकाबले में भी अच्छी गेंदबाजी की थी। अब तीसरे नंबर के खिलाड़ी आएंगे महेश भूईर। पावर प्ले का एकमात्र ओवर है, यहां पर ज्यादा रन बनाने की कोशिश रहेगी। राइट आर्म ओवर द विकेट से यश खानावकर की ये दूसरी गेंद आएगी पहले ओवर की। सामने महेश भूईर को हम जरूर देख सकते हैं। क्या मुकाबले में जान डाली जाएगी, इसका भी यहां पर फैसला किया जाएगा। राइट आर्म ओवर द विकेट से यह गेंद होगी। ओवर द विकेट से यश खानावकर तैयार है। सामने बल्लेबाज महेश। बल्ले का किनारा और बल्लेबाज आउट। बैक टू बैक दूसरी सफलता यश के लिए। लगातार 2 गेंदे, लगातार 2 विकेटें आई। हैट्रिक का मौका बनेगा यश खानावकर के लिए। नए बल्लेबाज आएंगे मैदान में। इन एट नंबर 4 संकेत पाउशे। जीतने के लिए 35 का टारगेट था और इस मुकाबले में बिल्कुल शिरकत करी है, वापसी करी है गेंदबाजी के बलबूते के ऊपर यश खानावकर ने। राउंड द विकेट से अब गेंदबाजी करी जाएगी। अच्छी गेंदबाजी अब तक देखने को मिली है यश के माध्यम से। तेज गेंदे फेंक रहे। पहली गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की तलाश थी। लोअर फुल टॉस था मोहन के लिए, वहां पर कैच लपका था खिलाड़ी ने। और ये दूसरी गेंद के ऊपर बल्ले का किनारा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं करी और मैदान के अंदर हम लौट चलते हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार है यश खानावकर। नावड़े क्रिकेट टीम समय लिया जा रहा है आपके माध्यम से। स्टॉप वॉच जारी है। गेंदबाजी के लिए गेंदबाज है तैयार। राउंड द विकेट से ऑन हैट्रिक यश खानावकर।
लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, एक रन तो आसानी के साथ है। आखिरकार खाता खुलता हुआ गांव देवी तुर्बे क्रिकेट टीम के पारी का 35 रन बनाने हैं मुकाबला जीतने के लिए, सुपर 12 में जाने के लिए। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, राइट आर्म ओवर द विकेट से एक बार फिर से यश खानावकर इस ओवर की चौथी गेंद लेकर चलेंगे। सामने बल्लेबाज होंगे ऑन स्ट्राइक पहली मर्तबा राजेश भोई। राजेश से उम्मीद है 2 विकेट गिर जाने के बाद ये गेंद भी आएगी डॉट। जबरदस्त गेंदबाजी का नजारा। 5 गेंदें गुजरी पहली ओवर की, 4 गेंदें गुजर चुकी है, 2 विकेट आई, एक सिंगल आया, एक डॉट आई। 4 गेंदों में केवल 1 रन खर्चा है। समीकरण बचेगा, अब आने वाली 20 गेंदें हैं और जीतने के लिए 34 रनों की जरूरत है। गेंदबाज है तैयार, ओवर द विकेट से यह गेंद है। यश खानावकर एक बार फिर से तैयार है, बड़े स्ट्रोक की तलाश पहले ओवर में अभी भी है जारी। राइट आर्म ओवर द विकेट, अच्छा स्ट्रोक इस बार, कवर को क्लियर करेंगे। 2 खिलाड़ी पीछा कर रहे गेंद का, क्या गेंद रुकेगी? जी नहीं, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। पहला चौका आता भाई इस सत्र का। जाएंगे दोस्तों मैदान में, गेंदबाज तैयार, अंतिम गेंद पहले ओवर की। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, अच्छी फील्डिंग है, रन बचाए अपने टीम के लिए। 1 ही रन मिल जाएगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। पहले ओवर की समाप्ति हुई और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 6। अब आने वाली गेंदें 18 है और जीतने के लिए 29 रनों की जरूरत। फाइनल सांगा पास है। 29 रनों की जरूरत है, आने वाली 18 गेंदें और 29 रन। थैंक यू। 18 गेंदें और जीतने के लिए 29 की जरूरत है। 1:41 में पहला ओवर की शुरुआत हुई थी, 1:47 हुए, 6 मिनट हुए पहले ओवर में, 15 मिनट के ज्यादा 1 सेकंड भी ज्यादा हुआ तो बिल्कुल आपको उसका खामियाजा भुगतना पड़ेगा। गेंद में ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा है, गेंद जाएगी सीमा पार। इस स्ट्रोक की तलाश थी, आखिर का वो स्ट्रोक आया, राजेश भोईर के बल्ले से बड़ा छक्का। का स्ट्रिक्ट नियम आहे की जेव्हा तुम्ही फलंदाजीसाठी उतरता तेव्हा 2 चेंडू तुम्ही चॉईस करून ठेवा आणि 1 चेंडू हरवल्यानंतर किंवा फुटल्यानंतर त्या दुसऱ्या चेंडूचा तुम्हाला वापर करावा लागेल। तो पहली गेंद के ऊपर जरूर छक्का है। टीम की रन संख्या बनी है टोटल 12, जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। आने वाली 17 गेंदें खोद कर निकाला इस गेंद को, गैप में ये गेंद है, दूसरे की कोशिश जरूर होगी, थोड़ा सा फंबल है और 2 रन का इजाफा होता हुआ।
दो रनों के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 21 रनों की अभी भी जरूरत है। आने वाली गेंदें 16 है और जीतने के लिए 21 की आवश्यकता। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। तीसरे अंपायर की मांग यहां पर की जा रही है रनआउट के लिए। आउट। मुकाबला जीतने के लिए चलो मुकाबला तुरंत शुरू हो जाएगा। बल्लेबाज जल्दी आपको जाना है। इक्कीस रनों की अभी भी जरूरत है मुकाबला जीतने के लिए। रोहन खानावकर 3 गेंदें फेंकी है, अब तक 8 रन खर्च हुए। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज देख सकते हैं राजेश भोईर। राजेश से उम्मीदें अभी भी बरकरार है। आने वाली गेंदें 15 है और 21 रनों की है जरूरत। शॉर्ट पिच ये गेंद, ये खराब गेंद थी, इसका पूरा फायदा उठाएंगे। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा एक और ये छक्का है। अब 14 गेंदें और जीतने के लिए 15 की जरूरत। थैंक यू सो मच। 14 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की अभी भी है जरूरत। महंगे साबित हुए मैदान के अंदर रोहन खानावकर। एक और अच्छा स्ट्रोक है, तेज आउटफील्ड है, गेंद रुकेगी नहीं, गेंद जाएगी सीमा पार। एक और ये चौका है। गेंदबाज है तैयार, डीजे भी मूड में है। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद, अच्छी टाइमिंग के साथ इस गेंद को खेला था। एक ही रन है, एक से ज्यादा यहां पर कुछ नहीं मिलेगा। सिंगल के मदद से स्ट्राइक रखेंगे राजेश। टीम की रन संख्या टोटल बनी है 25, 25 बने हैं। जीतने के लिए आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए 10 रन की अभी भी है जरूरत।
जाएंगे दोस्तों मैदान में। अंतिम गेंदे 12 है और जीतने के लिए 10 की जरूरत। चलो मुकाबला शुरू करना है। नावड़े क्रिकेट टीम राउंड द विकेट से, ओवर द विकेट से, शॉर्ट पिच, इसका पूरा फायदा उठाएंगे। गेंद जाएगी सीमा पार, छक्का। केवल 4 रन की जरूरत है। मुकाबला एक तरफा बन चुका है। गेंदबाज तैयार, शॉर्ट पिच, एक और खिलाड़ी इस बार मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ है। 3 रन की जरूरत मुकाबला जीतने के लिए। मुकाबले में से मजा निकल चुका है। जिस तरीके से राजेश की बल्लेबाजी रही, सुपर 12 में कौन पहुंचेगा इसके लिए रेस लगी थी। नावड़े और उनके खिलाफ थी तुर्बे क्रिकेट टीम। अब भी जीतने के लिए 3 की जरूरत है। आने वाली 10 गेंदें और 3 रनों की जरूरत। शॉर्ट पेज, इसका पूरा फायदा उठाएंगे और गेंद सीमा पर, छक्का। गेम इज ओवर फॉर एसएमजी नावड़े और गावदेवी तुर्बे क्रिकेट टीम सुपर 12 में पहुंच चुकी है।